उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच आंबे खाण्याची आहे ती आवड आहे ती निर्माण होत आहे आणि हापूस आणि देवगड आंबे आहे ते सर्वांनाच भरळ पाडण्याचे आहे. तर हा उन्हाळा महिना खरं तर मात्र सध्या आंब्यांचे दर आहे ते गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांना आंबे खाण्याचा आनंद आहे तो यावेळेस लुटता येणार नसल्याचं चित्र आहे. खरं तर आंब्याची आवक आहे ती बाजारामध्ये कमी झाल्याने आहे ते हे चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की हजार ते 1200 अशी पेटी आहे ती आंबे या ठिकाणी विकले जात आहेत. रत्नागिरी हापूस आहे, देवगड आंबे आहेत, यासोबतच वेगवेगळे प्रकारचे आहे ते आंबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागरिकांची आता रविवारीच म्हणजे अक्षय तृतीया आहे आणि या पार्श्वभूमीवर आहे ती नागरिकांची आंबे घेण्यासाठी गर्दी आहे ती दरवर्षीच पाहायला मिळते. मात्र यावेळेस आंब्यांचे दर गगनाला भिडल्याने आहे ते नागरिकांच्या खिशाला कात्री बसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिक देखील आंबे घेण्यासाठी आहेत ते गर्दी कमी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आंबे विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काका कसे आंबे दिलात? आंबे 900 ते 1000 रुपये. कोणते आंबे सध्या इकडे आहेत? देवगड, रत्नागिरी आणि मालवण, पायरी हापूस. आता आंब्याचे दर आहेत ते गगनाला भिडले आहेत, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे, आवक देखील कमी झालाय. कसं पाहताय? आता काय मॅडम, त्याला आवक का कमी आहे? यावर्षी वातावरण फटका बसल्यामुळे आंब्याचा मोहर जळला, त्यामुळे आंबा कमी, त्यामुळे जरा वाढीव आहे. आणि कर्नाटकचा आंबा यावर्षी नाही, कोकणचा आंबा कमी असल्यामुळे जरा वाढीव आहे, बाकी काही नाही. नागरिकांचा आता प्रतिसाद कसा आहे? नागरिकांचा परिसर काय खिशाला पडतं मागणी घेणार, थोडंफार फरक पडलेला आहे. गिरायकाच्या मागणीपेक्षा आमचा भाव 100 जादा आहे, त्यामुळे गिरायक घेऊन झालं, एवढंच फरक आहे. यासोबतच या ठिकाणी अनेक आंबे विक्रेते आहेत, आपण इकडे पण जाऊया. खरं तर या ठिकाणी देखील नागरिकांची गर्दी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की प्रत्येक डझनच्या पिढी आहेत ते वेगळ्या आहेत, त्यासोबत 3 डझनचे आंबे आहेत ते अशी वेगवेगळ्या पेट्यांमध्ये आहेत ते आंबे आहेत ते या ठिकाणी ठेवले आहेत. या ठिकाणी ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. एकंदरीतच दादा 1 मिनिट. काका आंबे घेताय? किती डझन घेतला आंबे? 2 पेट्या घेतल्या. आता दर आहे तो जास्तच आहे आवक कमी झाल्याने. कसं पाहताय? अक्षय तृतीया आहे, अक्षर तृतीयामुळे दर वाढलेला आहे, आता आणखीन थोडा कमी होईल. तर सोमवारपासून 1000 आता सर्वसामान्यांना परवडणारा हा दर आहे तो नाहीये. कसं पाहताय याकडे नागरिक? नाही, आता सर्वसामान्यांना न परवडणारा दर आहे. तर खरं अक्षय तृतीयेमुळे जरासं व्यापारामध्ये वाढलेला आहे, दर मागावून कमी होईल. अक्षय तृतीया झाल्यानंतर साधारण 400 वगैरे पर्यंत येईल दर, नाही दरवर्षीप्रमाणे. या ठिकाणी आंबे विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका कसे डझन आहे ते आंबे या ठिकाणी? आंबा देवगडचा चांगला 600 पासून 1200 पर्यंत डझन आहे आणि 2 डझनाची पेटी घेतला की 2000-2500 आहे. यावर्षी आंब्याचं पीक कमी असल्यामुळे 25% आंबा कोकणात आहे. अक्षय ते असल्यामुळे थोडे आणि दर वरते आहेत. कालपर्यंत जी आमची 600-800 खरेदी होती ती आज 1000-1100 रुपये आहे खरेदी, त्यामुळे दर जरा वाढ आहे. तर ह्या 2 दिवसात थोडं राहील मग अक्षय त्या झाल्यानंतर एक 15 दिवस पब्लिकला आंबा खायला मिळेल, तो बी चढ्या दरातच राहणार. आता आवक आहे ती कमी आहे. खरं तर सर्वसामान्यांना तर दर परवडणारे नाहीत, मात्र सर्वांनाच आंबे चाखण्याची आहे ती यावेळेस संधी मिळणार नसल्याचं चित्र नाही, आता ह्यावेळी तशी संधी नाही आहे, कारण कर्नाटकचा आंबा जो असतो ना, पायरी, लालबाग वगैरे ह्याचा सुद्धा दर वरती आहे. हा 100 रुपये किलो राहणार कमीत कमी. हा प्रत्येक वर्षी 100ला 1.25 किलो 1.5 किलो असतोय, त्यावेळी 100 रुपये किलो. तर सर्वसामान्यांसाठी तेच आता आंबा आहे. पायरी, लालबाग आणि राजापुरी आंबा हा आंबा मिळेल लोकांना भरपूर. आता इथे नागरिकांची प्रतिसाद 20-25% आहे, बाकी काय एवढं म्हणजे वर्षीच्या तुलनेमध्ये कसं पाहताय? दरवर्षीच्या तुलनेमध्ये आंबा हा म्हणजे आमचा व्यवसायच हा 30%वर आलेला आहे, 70% कमी आहे. आता माझ्या दुकानावर मी रोजचे 400 बॉक्स विकतोय, आज 100 बॉक्स सुद्धा विक्री नाही, त्यामुळं कमी आहे. यावेळी एक 4-5 वर्षात असं होतंय की ज्यावेळी आंबा कमी असतो. आता पुढच्या वर्षी आंबा आपल्याला भरपूर मिळेल. म्हणजे एकंदरीतच ग्राहकांसोबत विक्रेते देखील नाराज आहे. कसं आम्ही साहजिकच नाराज होणार, कारण की एक तर आम्ही लोकांना आंबा खायला कमी द्यायला लागलो, सगळ्यांना खायला मिळणार आणि आमची सुद्धा मिळत कमी होणार आणि शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान आहे. म्हणजे शेतकऱ्यांसुद्धा मोहर ह्या वर्षी बराच चांगला होता, परंतु हवामानाच्या बदलामुळे मोहर सगळा जो आहे का नाही एकदम एक
75% मोहर गेला. एवढा मोहर होता की आम्ही जे गणित धरले ते 100%च्या पुढचं होतं. हवामानासमोर कुणाच काय येत नाही. त्यामुळे कसं आहे, आताच आपण एकंदरीतच ग्राहक होते आणि आंबे विक्रेते देखील होते. आपण त्यांच्याकडून जाणून घेतलो. खरं तर आंब्यांची आवक आहे ती कमी झाल्यानं आहे. ते बाजारामध्ये आंबे कमी आल्यामुळे आंबे कमी आले आहेत आणि यामुळे आंब्याचे दर आहेत ते गगनाला भिडले आहेत आणि हेच दर आहे ते सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर यावर्षी मोहर सुटलेला मात्र हवामानाच्या बदलामुळे आहे तो संपूर्ण म्हणजे 70% मोहर आहे तो कमी झाला आहे. खरं तर ग्राहकांनी आंब्यांचे दर वाढल्याने आहे ते आणि आवक कमी असल्याने ग्राहक आणि विक्रेते देखील नाराज असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विक्रेत्यांची 70% जी काही विक्री होत होती मात्र आता ती घट होऊन आहे ती 30%वर पोहोचली आहे. त्यामुळे यांना देखील न परवडणारा धंदा आहे तो आता झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला नागरिक आहे ते खरं तर आनंदाने आंबे खरेदी करत असतात. मात्र सध्या अक्षय तृतीयेला हा गोडवा सर्वसामान्यांच्या घरी नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर.